पंचमंडळ पंचमाळ कामगिरी करताना बघायला मिळतं आणि सामन्याला सुरुवात होते। एका बाजूला जुगाई कोसम आणि दुसऱ्या बाजूला तो जय शंभू कसबा। जय शंभू कसबा संघाकडून आक्रमण केले जाते। एक सलामीची तारी आहे। 10 नंबर जर्सी परिधान केलेला असा हा छोटासा खेळाडू आहे। निश्चितपणे ज्याच्या पाठीशी अनुभव मोठा आहे। जरी छोटा खेळाडू असला तरी दमदार खेळाचं प्रदर्शन करणारा असा खेळाडू आणि हा पूर्वार्ध आहे। पूर्वार्धाच्या काळात दोन्ही संघांना जी आजमावण्याची वेळ असते ही पूर्वार्धात असते, त्यामुळे दोन्ही संघ कुठल्याही प्रकारचा धोका पत्करणार नाहीयेत। पुन्हा एकदा चढाईचा मान जातो या ठिकाणी जुगाई कोसम संघाला। बघूया एक जबरदस्त असा सामना। प्रेक्षकांना विनंती आहे, आपल्या डोक्यावरच्या लाईटी हलू लागलेल्या आहेत, कृपया मागे सरकून घ्यायचंय। प्रेक्षकांना विनंती आहे, रेलिंगच्या मागे उभं राहायचंय। रायडर बाग निश्चितपणे पंचांचं जबरदस्त लक्ष आपल्याला बघायला मिळते। जाऊया सामन्याकडे। पुन्हा एकदा 5 नंबर जर्सी परिधान केलेला जय शंभू कसबा संघाकडून आक्रमण होते। 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी निदान रेषेचं आव्हान निश्चितपणे पार करतो। ट्रिपल टीचं क्षेत्ररक्षण आहे। पुन्हा एकदा निदान रेषा पार करतोय, मध्य रेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या रांगणात परतणार आहे। निश्चितपणे एक जबरदस्त पूर्वार्धाचा असा खेळ। दोन्ही संघ अतिशय मातब्बर संघ आहेत। एक जबरदस्त खेळाडू दोन्ही संघांमध्ये आणि श्यामल घाणेकर ज्याने कित्येक मैदानं गाजवलेली आहेत, कित्येक मैदानाचा अनुभव आहे असा श्यामल घाणेकर आमचा सहकारी चढाईसाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे। श्यामल याला 7 नंबर जर्सी परिधान केलेला स्वतः कर्णधार बोनस गुण घेण्याचा प्रयत्न असणार आहे। निश्चितपणे बोनस गुण एक टेक्निकल पॉईंट ज्याला म्हणतो, एक अतिरिक्त गुण ज्याला म्हणतो तो घेतला जातोय। आता मात्र भंगा वाजलेला आहे। प्रो कबड्डीचा तो नियम आहे, जेव्हा 2 चढाई निष्फळ ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुणांकन प्राप्त करणं गरजेचं असतं चढाईपट्टूला। पुन्हा एकदा या ठिकाणी ट्रॅकल करण्याचा प्रयत्न होतो आणि जबरदस्त ट्रॅकल। निश्चितपणे श्यामल याच्याकडून अटॅक केला जातो, श्यामल याच्याकडून डिफेन्स केला जातोय। 1 गुण प्राप्त होतोय तो या जुगाई कोसम संघाला। पुन्हा एकदा आक्रमण होते। आता या ठिकाणी श्यामलला थोडीशी विश्रांती दिली जाते। 8 नंबर जर्सी परिधान केलेला भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपट्टू आहे जुगाई कोसम संघाकडून। ट्रिपल टीचं क्षेत्ररक्षण आहे। बघूया रनिंग किक मारण्याचा प्रयत्न होतोय, मात्र जो प्रतिस्पर्धी संघ आहे जय शंभू कसबा हा सुद्धा अतिशय नावाजलेला असा संघ आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये संघ। निदान रेषा पार करून आपल्या प्रांगणात परतते। पुन्हा एकदा 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू ट्रिपल टीचं क्षेत्ररक्षण आहे। ट्रिपल टी सिंगल 1चं क्षेत्ररक्षण आहे। 7 खेळाडू या ठिकाणी मैदानात फुलान संघ आहे। निश्चितपणे बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होतो, मात्र जो प्रतिस्पर्धी संघ आहे हा अतिशय डिफेन्स मध्ये माहीत असणारा संघ आहे, टॅकल मध्ये माहीत असणारा संघ आहे। पुन्हा एकदा श्यामल घाणेकर ज्यानं मागच्या चढाईमध्ये एक डिफेन्स माफ करा एक टेक्निकल पॉईंट घेण्यात यश मिळालं होतं असा श्यामल एक नावाजलेला असा खेळाडू आहे। एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं स्वतः कर्णधार श्यामल चढाईसाठी सज्ज होते। 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू या सामन्यात पंच म्हणून कामगिरी करतात। अतिशय नावाजलेले पंच संगमेश्वर तालुक्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे आणि या पंचवर्षात सुद्धा निश्चितपणे एक अनुभवी पंच म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते असं आमचे सहकारी विश्वनाथ काके, अजित मोहिते, उमेश बाईत आणि सतीश पवार एक जबरदस्त पंच म्हणजे पंचांची सुद्धा एक खासियत आहे। मी भगाशी सुद्धा सांगितलंय पंच हे सुद्धा खेळाडू, त्यामुळे कृपया पंचांशी कोणीही वाद घालायचं नाहीये, अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। माझ्या समोर समालोचनासाठी रोशन शिंदे। पुन्हा एकदा भोंगा वाजलेला आहे। आता मात्र धोक्याचा इशारा झालेला आहे, धोक्याची घंटा झालेली आहे, धोक्याची सूचना झालेली आहे की चढाईपट्टूने एखादा गुणांकन प्राप्त करायचं आहे, अन्यथा सेटिंग ब्लॉक मध्ये माघारी बसावं लागणार आहे, कसरत करावी लागणार आहे। निश्चितपणे पुन्हा एकदा 30 सेकंदाच्या अवधीचं पालन करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी थांबणं गरजेचं होतं। ज्यावेळेस दूर डायरेक्ट असते अशा वेळेस चढाई या ठिकाणी धोक्याचा इशारा आहे, धोक्याची घंटा आहे, धोक्याची सूचना आहे। बघूया एखादं गुणांकन प्राप्त करायचं, अन्यथा आपली जागा सेटिंग ब्लॉक मध्ये नाही का। 1 गुण पंचांचं अचूक लक्ष आहे। विश्वनाथ काके यांच्याकडून 1 गडी बाद करण्यात दिला जातोय। पुन्हा एकदा आक्रमण श्यामल घाणेकर ट्रिपल टीचं क्षेत्ररक्षण आहे। एक अनुभवी खेळाडू श्यामलला जाणीव असणार आहे की आपण महत्वाचा आधारस्तंभ, त्यामुळे आपण मैदानात राहणं गरजेचं आहे। निश्चितपणे श्यामल 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू एक भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपट्टू आहे, ज्यानं कित्येक मैदानं गाजवलेली आहे असा श्यामल निदान रेषा पार करतोय। पूर्वार्धाचा खेळ चालू आहे। यानंतर जो होणारा सामना आहे, यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा
आक्रमण होतंय. रनिंग टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया थोडासा डिफेंडर गाफील होता आणि त्याला अचूक लक्ष केंद्रित केलं जातं आणि 1 गुणांकन प्राप्त होते जय शंभू कसबा संघाच्या गुणसंख्येत. यंतरचा होणारा सामना आहे जयनवन माचेवलेवाडी वर्ष शिवदुर्गा घोटरवाडी. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा आपण तयार आहे. सर्व संघांना विनंती आहे की आपल्या संघाच्या नावाची उद्घोषणा झाल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा श्यामल गाणेकर एक जबरदस्त छान पदलाल इथे बघायला मिळते. स्वतःच्या डाव्या कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय तो श्यामल. पुन्हा एकदा निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात पोहोचतोय. एक जबरदस्त असा सामना निश्चितपणे रसिक प्रेक्षकांना या मैदानावर बघायला मिळतोय. एका बाजूला जुगाई कोसुंबळ आणि दुसऱ्या बाजूला जय शंभू कसबा. बघूया पुन्हा एकदा आक्रमण होतंय. 10 नंबर जर्सी परिधान केलेला आता राईपट्टू निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय. पुन्हा एकदा थोडीशी शामत याला विश्रांती दिली जाईल. आत्ता मात्र भोंगळा वाजलेला आहे. थर्ड रेड आहे. डोर डायरेक्ट आहे. निश्चितपणे एखादं गुणांकन प्राप्त करायचं कुठल्या ना कुठल्या संघाला गुण हा नक्कीच मिळणार आहे आत्ताच्या चढाईमध्ये. पुन्हा एकदा मैदानाचा पुरेपूर ताबा घेताना आणि आता मात्र या ठिकाणी छान ट्रॅकल केला जातो. एक ऍडव्हान्स ट्रॅकल केला जातो. रायडर बाहेर मैदानाच्या बाहेर जातोय. 1 गुणांकन प्राप्त होते ते या जय शंभू कसबा संघाला. सुरुवातीपासून दोन्ही संघांनी अतिशय जबरदस्त असं खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामना अटीतटीचा निश्चितपणे होणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं दोन्ही संघ अतिशय मातब्बर असे संघ आहे. बघूया कुठला संघ या सामन्यात विजेता होणार आहे. पुन्हा एकदा निदान रेषा पार करतो. 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पडतो आणि आपल्या प्रांगणात परत श्यामल गाणेकर. श्यामलला आता जाणीव असणार आहे की आपले महत्वाचे 3 आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर आहेत. त्यांना मैदानात आणायचंय. निश्चितपणे श्यामलची जबाबदारी स्वतः कर्णधार आहे. एक जबरदस्त असा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असा श्यामल 7 नंबर जर्सी परिधान केलेला रिव्हर्स किक मारण्याचा प्रयत्न होतोय. बघूया मात्र जो प्रतिस्पर्धी संघ हा तो सुद्धा अतिशय नावाजलेला असा संघ आहे. श्यामल निदान रेषा पार करून आपल्या आणि सामन्याचा मध्यंतराला जेव्हा खेळ थांबतो तो गुणफल कसं आहे 4 गुण जय शंभू कसबा आणि 3 गुण आहेत जुगाई कोसुंबळ. 3चे कर्ष मंडळ मथुरी गाववाडीच्या वतीनं आयोजित भव्य प्रकाश झोतातील कबड्डी स्पर्धा आणि आज कबड्डी स्पर्धेतील आजचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील सुरुवातीचे सामने अतिशय जबरदस्त असे सामने बघायला मिळते. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा 7 नंबर जर्सी परिधान केलेला श्यामल. 3 डिफेंडर मैदानाच्या बाहेर असताना मैदानात आणायचे. जबाबदारी वाढणार आहे श्यामल याची. निश्चितपणे श्यामल निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततो. पुन्हा एकदा आक्रमण होतोय. आता मात्र जय शंभू कसबा संघानं सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे. एकंदरीत गुणांचा आलेख पाहिला तर निश्चितपणे जय शंभू कसबाच्या बाजूने आलेख उंचावलेला आहे. त्यामुळे जय शंभू कसबा संघानं संयम राखणं गरजेचं आहे आणि कोसुंबळ संघानं आता मात्र एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. बघूया पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय. 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पट्टू बोनस ऑफ असणार आहे. प्रो कबड्डीचा तो नियम आहे. 5 किंवा 5 पेक्षा कमी डिफेंडर जर का मैदानात असतात तर चढाईपट्टूला बोनस गुण मिळत नसतो. पुन्हा एकदा श्यामल गाणेकर. पुन्हा एक श्यामल मात्र या ठिकाणी या मैदानावर आपली कामगिरी चमकदार कामगिरी श्यामल याला करता आलेली नाहीये. एक अनुभवी खेळाडू ज्याने कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करणारा श्यामल. 7 नंबर जर्सी परिधान केलेला 2-2 1-2 चा फुलन संघ. 7 खेळाडू मैदानात आहेत. 7 डिफेंडर मैदानात आहेत. अशा वेळेस निदान रेषा पार करतोय श्यामल आणि आपल्या प्रांगणात परततोय. सर्व खेळाडूंना सर्व संघ व्यवस्थापकांना सर्व संघातील खेळाडूंना विनंती आहे आपल्या संघाची उद्घोषणा झाल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण विलंब झालेला आहे. या ठिकाणी थोडासा सहकार्य करायचं आमच्या मंडळासाठी. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा 2-2चं क्षेत्ररक्षण असताना पुन्हा एकदा 2-2चं क्षेत्ररक्षण असताना रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होतोय आणि 1 गुणांकन प्राप्त होतोय. गौरी मंचुरियन यांच्याकडून एक सुवर्ण संधी आहे चढाईपट्टूला. पुन्हा एकदा डोअर डायरेक्ट आहे. चढाईपट्टू जर का एका रेडमध्ये 4 गुणांकन प्राप्त करतो तर गौरी मंचुरियनचे मालक यांच्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक आहे चढाईपट्टूसाठी. बघूया कुणाला ते प्राप्त होणार आहे. पुन्हा एकदा श्यामल गाणेकर. आता मात्र कसरत करावी लागणार आहे श्यामल याला कारण एखादं गुणांकन प्राप्त करायचं आहे आणि 1 गुण थोडासा श्यामल गाफील होता. मात्र निश्चितपणे एक अनुभवी खेळाडू 1 गुणांकन प्राप्त करतोय आणि आपल्या प्रांगणात परत सामना अतिशय रंगतदार अवस्थेत बघायला मिळतोय. 2-2चं क्षेत्ररक्षण असतं आला. पुन्हा एकदा या ठिकाणी शेवटच्या क्षणी जो संघ छोटीशी चूक करणारा तो संघ स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. पुन्हा एकदा श्यामल गाणेकर मैदानाच्या बाहेर जातो. श्यामल याच्याकडून असा खेळ अपेक्षित नाहीये. थोडीशी चूक होताना बघायला मिळते श्यामल याच्याकडून आणि श्यामल
मैदानाच्या बाहेर जातोय, पुन्हा एकदा आक्रमण होतोय. छोटासा खेळाडू ज्यानं 11 नंबरची जर्सी परिधान केली आहे असा छान बदलाल इथे बघायला मिळते. एक वेगवान आक्रमक चढाई या ठिकाणी बघायला मिळते. सुपर टॅकल ऑन आहे. जर का निश्चितपणे पकड झाली चढाई पट्टीला तर 2 गुणांकन प्राप्त होणार आहेत आणि झालेली पिछाड भरून काढण्यात यश मिळणार आहे. बघूया, त्यामुळे पकड करणं गरजेचं आहे. महत्वाचे 4 आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर आहेत जुगाई कोसम संघाचे, त्यांना मैदानात आणणं गरजेचं आहे. अन्यथा पराभव निश्चितपणे वाट्याला येऊ शकतो तो जुगाई कोसम संघाच्या. पुन्हा एकदा निदान रेषा पार करतो. चढाई पट्टूला जाणीव असणारा आपल्याकडे गुणांची आघाडी आहे आणि या आघाडीत बिघाडी होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे. अर्थातच या जय शंभू कसबा संघाला पुन्हा एकदा आक्रमण होतोय. छोटासा खेळाडू आहे मात्र छान बदलाल इथे बघायला मिळतोय. ज्यानं 11 नंबरची जर्सी परिधान केली असं अतिशय वेगवान अशी चढाई आहे. मात्र जय शंभू कसबा संघ कुठल्याही प्रकारचा धोका पत्करताना दिसत नाहीये. निदान रेषा पार करतोय, आपल्या प्रमाणात परततो. अतिशय जबरदस्त असा सामना, उत्कंठावर्धक होणारा असा सामना. बघूया, पुन्हा एकदा सुपर ट्रॅकल ऑन आहे. पकड झाली तर निश्चितपणे 2 गुण मिळणार आहेत. गौरी मंचुरियनचे मालक यांच्याकडून जर का एखादा चढाईपट्टू 4 गुण प्राप्त करतो तर त्या गौरी मंचुरियनचे मालक यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बघूया कुठल्या खेळाडूला मिळणार आहे. पुन्हा एकदा निदान रेषा पार करतोय आणि आपल्या आणि जाऊया सामन्याकडे. बोर्ड शेवटची 3 मिनिटं 6-4-4-6 असं गुण झालं. शेवटचे 3 मिनिटं असताना पुन्हा एकदा आक्रमण होतंय. अतिशय जबरदस्त असा सामना. 3 मिनिटं असताना 2 गुणांची पिछेहाट आहे ती या ठिकाणी जुगाई कोसम संघाची. बघूया, पुन्हा एकदा आक्रमण होतंय. डोर माफ करा, निश्चितपणे डोर डायरेक्ट आहे आणि अशा वेळेस वेळ संपत चाललेली आहे आणि दोन्ही संघाला 1-1 गुण बहाल केला जातो. अतिशय जबरदस्त असा सामना. पंचांचा जबरदस्त लक्ष या ठिकाणी बघायला मिळतंय. पुन्हा एकदा भोंगा वाजलेला आहे. डोर डायरेक्ट आहे. ही सुद्धा निर्णायक चढाई असू शकते सतीश. निश्चितपणे बघूया, सुपर ट्रॅकल ऑन आहे. अशा वेळेस पकड झाली, चढाईपट्टू बाद झाला तर निश्चितपणे 2 गुणांकन प्राप्त होणार आहेत. बघूया, जुगाई कोसम संघाच्या प्रांगणामध्ये 3 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना रनिंग लाईन टच करण्याचा प्रयत्न होतोय आणि राईट कॉर्नरला टिकला जातोय. 1 गुणांकन प्राप्त होतोय. पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू अतिशय जबरदस्त. शेवटची 2 मिनिटं आमचे अधिकारी अजित मोहिते यांचा निर्देश येतो. पुन्हा एकदा शेवटची 2 मिनिटं. अशा वेळेस अतिशय जबरदस्त असा होणारा सामना. प्रेक्षकांची उत्कंठा वाढत चालणारा असा सामना गडी बाद केल्याचा दावा करतोय. पंचांनी दात फेटाळलेली आहे. निश्चितपणे पंचांचं अचूक लक्ष. त्यामुळे कृपया पंचांशी कुणीही दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा नाही. याने सुरुवातीला सांगितलं अनुभवी पंच आपल्याला लाभलेले आहेत ज्याने कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. दरम्यान पुन्हा एकदा निदान रेषा पार करतोय. मध्यरेषेचा स्थिरावतोय, अंदाज घेतोय. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला जात नाहीये कारण वेळ कमी होत चाललेली आहे आणि पराभवाचे ढग आता हे मात्र या जुगाई कोसमच्या बाजूने सरसावलेले. पुन्हा एकदा बघूया, टायमार घेतला जातोय. सारखा जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक. अशा वेळेस चढाईसाठी सज्ज होतोय ज्यानं 3 नंबरची जर्सी परिधान केली आहे असा खेळाडू एक वेगवान चढाई करण्याचा प्रयत्न होतोय. एक राईट कॉर्नरमधून जबरदस्त टॅकल केलं जातोय आणि 1 गुणांकन प्राप्त होतं जय शंभू कसबा संघाला. शेवटचा 1 मिनिट आमचे अधिकारी अजित यांचा निर्देश येतो. शेवटचा 1 मिनिट आहे. अशा वेळेस पुन्हा एकदा 1+2 = 3 पॉईंट. आता मात्र बॅकफुटवर पुन्हा एकदा जाताना बघायला मिळतोय तो जुगाई कोसम संघ. निश्चितपणे आता मात्र विजयाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत ते या जय शंभू कसबा संघाच्या. पुन्हा एकदा श्यामल घाणेकर काही सेकंदाचा खेळ शिल्लक असताना श्यामल निदान रेषा पार करतोय. एक टेक्निकल पॉईंट घेतला जातो, एक अतिरिक्त गुण घेतला जातोय. निश्चितपणे या कोसम संघाला पुन्हा एकदा छोटीशी घाई होताना बघायला मिळते. 1 गुणांकन प्राप्त होतोय जय शंभू कसबा संघाला. श्यामल पुन्हा एकदा वारंवार चढाईसाठी सज्ज होते. बऱ्याचशा कालावधीनंतर श्यामल या ठिकाणी हजर झालेले आहे. 2 सिंगल बंच क्षेत्ररक्षण असताना श्यामल चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. श्यामल घाणेकर एक अनुभवी खेळाडू. मात्र निश्चितपणे इथं थांबणं गरजेचं होतं. छोटीशी चूक होताना बघायला मिळते. 1 गुणांकन प्राप्त होते. पुन्हा एकदा 2-2-2-1चा क्षेत्ररक्षण आहे. 7 खेळाडू मैदानात असताना 16 संघ आहेत. पुन्हा एकदा बघूया आणि निश्चितपणे विजय हा जय शंभू कसबाच्या बाजूनं सरसावलेला आहे. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बघा किती गुण 2 गुण या ठिकाणी आणि सामन्याची वेळ संपते. गुणफलक कसं आहे 15 गुण आहेत जय शंभू कसबा आणि 7 गुण आहेत ते या जुगाई कोसम संघाचे. म्हणजे 8 गुण या ठिकाणी जय शंभू कसबा संघ विजेता होते.